विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस असला तरी झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यामधील जमीन गैरव्यवहाराचा विरोधकांना विसर. अजित पवारांबाबत विरोधकांचं तेरी भी चूप मेरी भी चूप धोरण असल्याची चर्चा. शीतल तेजवानीकडून 300 कोटींच्या व्यवहारासंदर्भात पोलिसांची दिशाभूल. व्यवहार रोखीनं झाल्याचा पोलिसांना संशय. शीतल तेजवानीला आणखी 4 दिवसांची पोलीस कोठडी. झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये चौकशी होणार. तेजवानीचा 15 डिसेंबरपर्यंत कोठडीत मुक्काम. अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क माफी नाहीच. 20,99,000 स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार. पुणे जिल्हा सहनिबंधकांचा निर्णय. आगामी मनपा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं ठरलं. मुंबईसह प्रमुख महापालिकेमध्ये एकत्र लढण्याची तयारी सुरू. स्थानिक नेत्यांची समिती जागा वाटप फॉर्म्युला ठरवणार. मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा. पागडी इमारतींसाठी स्वतंत्र नियमावली करणार. भाडेकरू घर मालकांचा हक्कही अबाधित ठेवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राला हुडहुडी. राज्यातील 17 शहरांमध्ये महाबळेश्वरपेक्षा अधिक थंडी, तर मुंबईकर घेत आहेत माथेरानचा फील. रायगडच्या अलिबागमध्ये बिबट्याची दहशत कायम. चहाच्या दुकानात बिबट्या शिरला. बिबट्याच्या हल्ल्यात दोघे किरकोळ जखमी. नागपुरातील पारडी पावनगावमध्ये बिबट्याची दहशत. बिबट्या दिसल्यामुळे परिसरात अघोषित संचारबंदी. संध्याकाळी 6 नंतर नागरिक घरात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लातूरमधल्या राहत्या घरी सकाळी 6:30 वाजता निधन. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण. सरसंघचालक आणि अमित शहांची विशेष उपस्थिती.